आणखी एक महत्त्वाची बातमी, शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी उद्या जाहीर होणार आहे। जयंत पाटील उद्या उर्वरित 5 उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत। रावेर, भिवंडी, बीड मतदारसंघाचा यामध्ये समावेश असेल, तर माढा आणि सातारा मतदारसंघाचाही उद्याच्या यादीमध्ये समावेश असणार आहे। अधिक माहिती घेऊयात, अक्षय मंकनी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय अधिक माहिती या 5 जागांसंदर्भात? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने या अगोदरच 5 उमेदवारांची लोकसभा यादी जी आहे ती जाहीर केलेली होती आणि आता उर्वरित 5 जागांची यादी जी आहे ती उद्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जाहीर करणार आहेत। त्या संपूर्ण यादीमध्ये रावेर, माढा, सातारा ह्या सगळ्या लोकसभा मतदारसंघाचा, बीड या लोकसभा मतदारसंघाचा जो आहे तो समावेश असणार आहे। अजून देखील लोकसभा उमेदवारीवरती जी चर्चा आहे ती पक्षांतर्गत सुरू आहे। उद्या या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पत्रकार परिषदेमध्ये देतील आणि उर्वरित ज्या 5 लोकसभा जागांवरती त्यांचे उमेदवार जे आहेत ते घोषित करतील। बदल होणार होती या संदर्भात काही कळू शकलेलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये? सध्या बदल करण्यावरती सध्या तरी कोणतीही चर्चा नाही, परंतु दावा करण्यात आलेला होता। अक्षय, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।